नाहीतर तुम्ही जर रेस्ट नाही केला आणि तसंच कंटिन्यू चालू ठेवले तर मेजर इंजुरी होऊ शकते. त्याच्यामुळं जेवढं लवकर तुम्हाला रिकवर करता. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 105वा दिवस आहे. त्यानंतर दिवसाची सुरुवात आपण एक ग्लास पाणी आणि खजूरनी करू. चला चला झाली तयारी. निघू ऑन करा. कालपासून आपल्याला नी पेन होत होतं. तर आपला गुडघा आहे, गुडघ्याच्या बॅक साईडने दुखत होतं. नी पेन 2 प्रकारचे असते, एक पुढचा एक मागचा. तर आपल्याला बॅक साईडने झाला कारण की त्या दिवशी आपण स्प्रिंट वर्कआउट मारली होती चढाईवर, त्याच्यामुळं. तर हे झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का, थोडंसं 10-20% झाला. तर त्यासाठी आपण आता काल वर्कआउट केला नी पेन रिकवर करायचा. तर काल थोडंसं 10-20% फरक पडला. अजून 2-3 दिवस करू आपण. जोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा पूर्ण पेन रिकवर होत नाही तोपर्यंत वर्कआउट दुसरा चालू करू नका. कारण की ह्याने मेजर इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळं कधी पण पहिले रिकवर करा टोटल, त्याच्यानंतर वर्कआउट चालू करा. नाहीतर कसं आहे, तुमचं 2-4 दिवसासाठी तुमचे महिना 2 महिने वाया जाऊ शकता. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि रिकव्हरी वर्कआउटकडे लक्ष द्या. तर आता आलो आपण ग्राउंडवर. तर आता आपण थोडंसं वॉर्मअप करायचा लाईट आणि त्याच्यानंतर आपला नी इंजुरीचा वर्कआउट आपण काल केला. तर तो वर्कआउट आज करायचा कंटिन्यू आणि एक्स्ट्राचा अजून 1-2 एक्सरसाइज नवीन ॲड करायचे आज. तर चला आता थोडासा वॉर्मअप करू वरच्यावर आणि थोडंसं वॉकिंग करू. वॉकिंग झाली तर मग आपण आपलं नी इंजुरीचा वर्कआउट चालू करू. तर चला. तर चला वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर वॉर्मअप केला आता. तर आता वरती जाऊन आपण थोडंसं वॉकिंग करू. आता वॉकिंग करू. वॉकिंग झाल्यानंतर मग आपलं वर्कआउट काय आहे ते बघू. तर चला. आज थोडासा 5-10% फरक वाटू राहिला बरं. नाही तर पहिले थोडंसं यानं चमक निघायची. आता पाय उचलला तर चमक निघायची. आता थोडासा नॉर्मल थोडा फ्री झाला. आज परत वर्कआउट करू. 1-2 दिवस परत दिले तर वर्कआउट लगेच रिकवर होतो. कधी पण इंजुरी झाली लक्षात ठेवा, पण तेव्हाच रिकवर करून टाका. नाहीतर तुम्ही जर रेस्ट नाही केला आणि तसंच कंटिन्यू चालू ठेवले तर मेजर इंजुरी होऊ शकते. त्याच्यामुळं जेवढं लवकर तुम्हाला रिकवर करता येईल तेवढं रिकवर करून टाका. म्हणजे तुम्ही पुढच्या प्रॅक्टिसला रेडी राहता. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता, कारण कॉल तर ऑफ आहे त्याचा आज. काय माहिती काय होतं काय नाही. चला एक राऊंड मारून येऊ. तर वर्कआउट करता करता किती 105 दिवस आता सध्या झाले. तर वर्कआउट करता करता 105 दिवस निघून गेले, कळलं नाही. पण कंटिन्युटी आपली मेन आहे. पहिल्यांदा आपण काय केलं माहिती आहे का,
वर्कआउट करायच्या आधी आपण टार्गेट सेट करायच्या आधी तर पहिले 90 दिवस आधी असं विदाऊट ह्याचं चालू केलं होतं, म्हणजे विदाऊट काउंटिंग 90 दिवस कंटिन्यू 3 महिने कंटिन्यू आलो आपण पावसाळ्यात. तर तेव्हा पण आपल्याला काय होतं, हिल पेन होता. हिल पेन रिकवर करण्यामध्ये आपण 2.5-3 महिने गेले. त्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर आपण मग चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. तर आज हा 105वा दिवस. पण आज एवढं कळतं आपल्याला, कोणतं पण चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तुम्ही तर कधी पण मनातून करा आणि आपलं 100% द्या, पर डे 100% द्या. आज विचार करा, आज काय केलं मी, आज केलं ना, आज ह्याच्यापेक्षा उद्या थोडंसं बेटर करू शकतो आपण अजून. एक करता तर आपण 105व्या दिवसावर गेलो, तर आपण 365 दिवस चॅलेंज कंप्लीट करणार आहे. आता जानेवारीपर्यंत आपले 365 दिवस चॅलेंज कंप्लीट होतो. त्याच्यानंतर अजून एक चॅलेंज करणार आहे आपण. त्याच्यामध्ये काय ग्रोथ होती आणि ह्याच्यामध्ये आता कळलं आपल्याला काय काय आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीवर कंट्रोल करायचं. असं डायरेक्ट मोठं टार्गेट ठरवायचं नाही कधी, की एवढं हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे, असं करायचं तसं करायचं आहे. मग ते काय होतं, होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी कंट्रोल करा. पाणी 4 लिटर प्या, नंतर बाहेरचं खायचं नाही, डेली सकाळी लवकर उठायचं, रिकाम्या गोष्टी करायच्या नाही. या असं हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीने मोठा इफेक्ट पडतो. हे मी फक्त छोट्या छोट्या गोष्टी कंट्रोल केल्या, मोठी गोष्ट आपोआप होऊन जाते. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कारण की छोट्या गोष्टीत तुम्ही कंट्रोल करा, मोठी गोष्ट आपोआप होती. तर चला वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते नंतर बघू. पहिला वर्कआउट चालू करू आपण. भिंतीचा सपोर्ट घेऊन आपण काल जो वर्कआउट केला, पायाला पुढं प्रेस करायचा आणि त्याने मागच्या मसलवर ताण येतो, तर ती एक्सरसाइज करू आपण. तर चला. तर चला दुसरी एक्सरसाइज करू. तर दुसरा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर चला आता आपण तिसरी एक्सरसाइजकडे जाऊ, नी पेन. काल पण आपण ही एक्सरसाइज केली ती, तर ही एक्सरसाइज रिलीफ देते बरं. तर 3 टप्प्यात आपल्याला रोल एक्सरसाइज करायची. पहिला इथून तर इथपर्यंत ग्लूट्स ते नीपर्यंत, इथून इथपर्यंत. दुसरी हाफ इथून इथपर्यंत या जॉईंटवर, आणि तिसरी इथून समोर पुढं. या 3 ठिकाणी रोल एक्सरसाइज करायची आपल्याला. तर चला.
चला आता आपण नेक्स्ट वर्कआउट आपण दोरीने पायाला ट्रेस करायचं. आता लेग मसाज केली, आता हे पूर्ण दोरीने ट्रेस केला ना तर पूर्ण मसल फ्री होऊन जाते. चला एकदम फ्लॅट झोपायचं. पहिले फ्लॅट झोपायचं, खालचा पाय सरळ, वरचा पाय जास्त नाही उचलायचा, फक्त थोडा उचलायचा. फक्त हे समोरचं ते असं पूर्ण हे नाही करायचं, फक्त इथून समोर बेंड करायचं. समोर केलं तर खाली बॅक साईडला स्ट्रेस येतो. तर आपण डिपचे 20 सेट मारले. ही नवीन स्टाईलची आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आपण नी पेन रिकवर 3 ते 4 वर्कआउट केले आज. तर त्यासाठी त्यांनी 100% रिझल्ट भेटतो. तर कालपेक्षा आज पाय थोडंसं बरं आहे. तर चला आता आपलं नेक्स्ट ह्याचं स्ट्रेचिंग करू आणि आपलं पहिले ॲप्स वर्कआउट मारू, त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला. तर वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आता आपण रेग्युलर स्ट्रेचिंग करू. तर चला. स्ट्रेचिंगमध्ये सगळ्यात पहिले आपले ॲप्स वर्कआउट. चला ॲप्स वर्कआउट मारू.
झाला आपला आजचा वर्कआउट कंप्लीट. तर चला आता तयारी करू जायची. तर आज आपण केलं, दुसरा दिवस होता आपला हिल पेन रिकव्हरीचा, नी पेन रिकव्हरीचा, सॉरी हिल पेन म्हटलं, नी पेन रिकव्हरीचा. तर चला आता स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. तर चला आवरायची तयारी करू आता. कधी लक्षात ठेवा, दरवेळेस सांगतो, नी पेन झाला, कोणती पण वर जी इंजुरी झाली तर ते थोडंसं कूलडाऊन करा आणि स्ट्रेचिंगवर लक्ष द्या. तर तुमचं जी इंजुरी झाली ती लवकर रिकवर होईल. तर चला. येत नाही